द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, मी पास्टर शमुवेल पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत करत आहे. प्रियानो, निश्चित तुम्ही हे व्हिडिओ पाहून आशीर्वादित होत आहात. देवाचं वचन आम्हाला आशीर्वादित करतं आणि परमेश्वर आपल्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलतो. हालेलुया. तर प्रियानो, आज आमचा विषय आहे देवाचा शोध आणि सैतानाचा शोध. हालेलुया. प्रियानो, देव काहीतरी शोधत आहे आणि सैतानही काहीतरी शोधत आहे. हालेलुया. देव काय शोधत आहे आणि सैतान काय शोधत आहे. हालेलुया. आज हे सत्य आपण समजून घेऊया. हालेलुया. तर पहिल्याने आपण पाहूया की देव काय शोधत आहे. हालेलुया. यूहन्ना लिखित शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आपण पाहूया की देव काय शोधत आहे. हालेलुया. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील. अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. हालेलुया. देव शोधत आहे. बाप म्हणजेच परमेश्वर आमचा देव शोधत आहे. काय शोधत आहे प्रियानो? तर पहिली गोष्ट, जे आत्म्यात भक्ती करतात त्यांना शोधत आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, जे खरेपणात भक्ती करत आहे त्यांना शोधत आहे. हालेलुया. आमचा विषय आहे की देवाचा शोध. देवही काहीतरी शोधत आहे, पण काय शोधत आहे परमेश्वर? असे लोक, असे भक्त की जे आत्म्यात खरेपणात देवाची भक्ती करतात त्यांना देव, त्यांना बाप शोधत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आम्ही पुढे पाहूया. सैतानी शोधत आहे. काय शोधत आहे? हालेलुया. तर जर आम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जर पाहिलं तर पहिला पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. हालेलुया. या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सैतानही शोधित फिरतो. हालेलुया. आणि या सैतानाला गर्जना करणाऱ्या सिंहाची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वचनात काय लिहिलेलं आहे की तुमचा शत्रू सैतान हा गर्जना करणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित आहे. हालेलुया. सैतान ही शोधत आहे. कोणाला शोधत आहे? तर या वचनामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. या ठिकाणी पेत्र काय म्हणतो? सावध असा, जागे राहा. 2 शब्द फार महत्वाचा आहे. सावध
असा जागे रहा. सैतान कोणाला शोधत आहे की जे आपल्या आत्मिक जीवनात सावध नाही आहेत त्यांना. हालेलुया. दुसरी गोष्ट की जे आपल्या आत्मिक जीवनात जागे नाही आहेत त्यांना सैतान शोधत आहे. हालेलुया. आज प्रियानो, आमच्या आत्मिक जीवनात आम्ही जागे आहोत का? आम्ही सावध आहोत का? कारण दृष्ट सैतान जे सावध नाही आहे, जे जागे नाही आहे, त्यांना शोधत आहे. काय करण्यासाठी? गिळण्यासाठी. मुळात त्यांच्या जीवनाचा नाश करण्यासाठी शोधत आहे. म्हणून देवाच्या लोकांनो, पहा, आमच्या आत्मिक जीवनात आम्हाला सावध राहिलं पाहिजे, आम्हाला जागे राहिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आमचं मन, आमचं ध्यान, आमचे विचार देवाकडे लावले पाहिजेत आणि आमच्या आत्मिक जीवनात आम्हाला सावध राहिलं पाहिजे. प्रियांनो, जागे राहिलं पाहिजे, कारण सैतान देखील शोधत आहे. हालेलुया. तर प्रियांनो, आज आमचा विषय आहे देवाचा शोध आणि सैतानाचा शोध. देवही शोधत आहे, सैतानही शोधत आहे. देव कोणाला शोधत आहे? जे भक्त आत्म्यात आणि खरेपणात देवाची भक्ती करतात त्यांना शोधत आहे. सैतान कोणाला शोधत आहे? जे सावध नाही आहे, जे जागे नाही आहे, त्यांना शोधत आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, जर देव शोधत आहे की भक्त आत्म्यात आणि खरेपणात, आम्ही जर प्रियांनो आत्म्यात खरेपणात भक्ती केली तर देवाला आम्ही सापडते. परंतु आम्ही जर सावध राहिले नाही, जागे राहिले नाही, तर कदाचित सैतानाच्या हातामध्ये सापडतील. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या आत्मिक जीवनाकडे आम्ही लक्ष देऊया. हालेलुया.